गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपद दिलं आम्ही दोघांनी जोडीने केंद्रामध्ये काल आणि माझ्या मुलाने बी सांगतेच पुढे. नमस्कार मंडळी. तर सकाळी छान असे उंबरठ्याची पूजा करून घेतली, हळदीचं लेपन लावून रांगोळी काढून छान, किती छान दिसतो उंबरठा बघा. तर नंतरून स्वामींचा अभिषेक केला आणि देवपूजा करून घेतली. छान अशा फुलांनी देवघर सजवून घेतलं आणि फुलं असले की देवघर कसं उठून दिसतं, तर किती छान दिसतंय माझं देवघर. तर पूजा झाली. नंतरून संक्षिप्त गुरुचरित्राचं मी पठण करून घेतलं आणि गुरुचरित्र जर तुमची इच्छा असली वाचायची आणि नाही जमलं तर तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता. तर संक्षिप्त गुरुचरित्र मी पठण करून घेतलं. त्यात 7 अध्याय असतात. त्याला 1.5 किंवा 2 तास लागतात. तुमच्या स्पीडनुसार आहे. हळू वाचलं तर 2 तास लागतातच आणि फास्ट जर वाचलं तर 1.5 तास मिनिमम लागतो. तर छानपैकी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण पठण मी करून घेतलं. त्याचबरोबर गुरुवारच्या आपल्या सेवा असतात त्या पण करून घेतल्या, जे की अध्याय 18 गुरुचरित्राचा आणि 14वा त्यांचं पठण झालं. नंतर स्वामीचरित्राचे 3 अध्याय, पहिला, दुसरा, तिसरा गुरुवार असल्यापासून आपण पहिल्यापासून सुरुवात करतो, तर ते तिन्ही अध्याय मी पठण करून घेतले आणि संक्षिप्त गुरुचरित्र पण झालं होतं. आणि संध्याकाळी केंद्रात गेलो. तर केंद्रात संध्याकाळी 7:30ला गेलो आणि आरती झालेली होती, त्यामुळं गर्दी पण खूप होती. तर रांगेत उभं राहावं लागलं आणि नंतर हळूहळू नंबर आले. त्यानंतर मग छानपैकी दर्शन घेतलं आणि नंतरून स्वामींना गुरुपद द्यायचं होतं. दोघांनी जोडीने आम्ही गुरुपद दिलं आणि आईवडिलांनंतरून तेच माझे गुरु असं मी म्हटलं आणि गुरुपद दिलं. गुरुपौर्णिमेची इच्छा होती माझी आणि ती पूर्ण झाली. नंतर माझ्या मुलाने, तो की 2.5 वर्षाचा आहे, त्याने पण गुरुपद घेतलं. त्याला काही कळत नाही पण घेतलं. नंतरून घरी आलो आणि छानपैकी असं मी नैवेद्याचं ताट रेडी केलं स्वामींसाठी. मी जो नैवेद्य बनवला होता गुरुपौर्णिमेचा, तर अशी माझी गुरुपौर्णिमा आम्ही साजरी केली आणि ताट पण दाखवलं आणि आम्हाला उपवास होता दोघांना, तो पण मी सोडून घेतला. तर चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दादा चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.